नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच जी कंपनी आहे एअरपोर्ट सर्व्हिसेसची, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसची जी कंपनी आहे त्या कंपनीकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, या भरती जाहिरातीच्याबद्दल विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्याच्यामध्ये पाहू शकता जी रिक्रुटमेंट आहे 17 जानेवारी 2024 रोजी जाहिरात जाहीर केली आहे. यानुसार चेन्नईमध्ये एकूण 34 जागा आहेत आणि मुंबईमध्ये एकूण 96 जागा आहेत. अशा जागा आहेत. सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह या पदासाठीच्या जागा भरल्या जाणार आहेत. याच्यासाठीची मुलाखत आहे, सरळ मुलाखत घेतली जाणार आहे. याच्यासाठी व्हेन्यू आहेत चेन्नई आणि मुंबई इथे. त्याची डेटसुद्धा देण्यात आलेली आहे. 1 फेब्रुवारी 2024, 2 फेब्रुवारी 2024, 3 फेब्रुवारी 2024. टायमिंग आहे सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंतचा. याचा ॲड्रेस आहे चेन्नई ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, AI युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम कॅन्टॉनमेंट, चेन्नई. त्याच्यानंतर मुंबईमध्ये एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, GSD कॉम्प्लेक्स, CSMI एअरपोर्ट नियर CISF गेट नंबर 5, सहर, अंधेरी ईस्ट, मुंबई. याच्यामध्ये पाहू शकता एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड याच्याकडून जी आहे इंडियन नॅशनल्स मेल फिमेल याच्यामध्ये जी सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह पदे आहे त्यासाठी भरली जाणार आहेत. चेन्नई आणि मुंबईमध्ये आहे इंटरनॅशनल कार्गो वेअरहाऊस आहे. याच्यामध्ये फिक्स टर्मसाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असणार आहेत, 3 वर्षासाठीचे असणार आहेत त्या, विच मे बी रिन्यूड. म्हणजे जर समजा पुढे तुम्हाला परफॉर्मन्स चांगला असेल तर ते पुढे वाढवू शकतात, अशा पद्धतीचे असणार आहे AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये. याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी रिजर्वेशन देण्यात आलेलं आहे. तर अर्ज कसा करायचा, क्वालिफिकेशन पाहूयात. पहिल्यांदा सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह हे पद भरलं जाणार आहे आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे कॅन्डिडेट्स शुड हॅव कम्प्लिटेड फुल टाईम ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे. प्रेफरन्स विल बी गिवन कॅन्डिडेट्स हॅविंग NCC सर्टिफिकेट, म्हणजे NCC सर्टिफिकेट असेल तर जास्त चांगलं आहे. ऑर पोझिशन ऑफ सर्टिफाईड सिक्युरिटी कोर्सेस किंवा सिक्युरिटी कोर्सेस जर केलेले असले तर त्यापेक्षा बेस्टच आहे. रिटन कम्युनिकेशन स्किल्स, साऊंड ऑफ नॉलेज कम्प्युटर सिस्टीम, कम्प्युटरचं स्किल MSCIT असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह हॅज टू अपियर BCAS सर्टिफाईड बेसिक ABEC, 13 दिवसाचा कोर्स आहे. तो तुम्हाला ट्रेनिंगसाठी पूर्ण करावा लागणार आहे कोर्स. अँड मस्ट स्कोर मिनिमम 5%, 80% 5% स्कोर करणं आवश्यक आहे. ऑन क्लिअरिंग ऑफ द बेसिक ABEC scores on annual allowances ₹1,000 per month will be given on a clearing screener certification, म्हणजे 1,000 महिन्याचं 1,000 प्रति महिना जे आहे तुम्हाला देण्यात येतील याच्यामध्ये कोर्स कंप्लीट केल्यानंतर. आणि ॲडिशनल अलाउन्स ₹1,500 पर मंथ तो दिला जाईल ह्याच्यामध्ये तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर. इन केस ऑफ द एम्प्लॉई फेल्स ऑल 3 अटेम्प्ट्स ऑफ द बेसिक ABEC सर्टिफिकेशन course, she will be liable to dismiss from the services company or decided as per the discussion of the company. जर हे 3 अपडेटमध्ये ABEC हा सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण नाही झाला तर त्यांना डिसमिस केलं जाईल कंपनीमधून, जॉबमधून. याच्यामध्ये पे स्केल दाखवण्यात आलेलं आहे. सॅलरी आहे 27,450, ऑल इन्क्लुसिव्ह सॅलरी आहे. वयाची पात्रता आहे जनरलसाठी 28 वर्ष, तर OBCसाठी याच्यामध्ये 3 वर्ष सूट आहे. SC/ST साठी 5 वर्षाची आहे. जॉब डिस्क्रिप्शन इथे देण्यात आलेलं आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आहे. ट्रेनिंग आहे फॉर द सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह कोर्ससाठी. ऑल ट्रेनिंग्स फॉर द पोस्ट ऑफ सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह वुड बी अरेंज बाय द कंपनी. ऑल अरेंजमेंट्स फॉर ट्रॅव्हलिंग अंडरगोईंग ट्रेनिंग शॅल ऑल्सो बी मेड बाय द कंपनी. म्हणजे जी ट्रेनिंग असणार आहे त्याच्यासाठीचा जो एक्सपेन्सेस आहे अंडरगोईंग तो कंपनीकडून केले जाईल. 64,000 रुपये 5 डेज, म्हणजे 5 दिवसाचा इंडक्शन. 13 दिवसाचा बेसिक ABEC कोर्स असणार आहे, म्हणजे 18 दिवस. ॲक्च्युअल्स विच एवर इज हायर विल बी डिडक्टेड टुवर्ड्स ऑल ट्रेनिंग कॉस्ट इन इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट्स ॲज पर कंपनी. द अमाऊंट सो रिकवर्ड फ्रॉम द सॅलरी, म्हणजे याच्यामध्ये जी अमाऊंट आहे ही नंतरनं तुमची सॅलरीमधून रिकवर केली जाईल इन्स्टॉलमेंटमधून. ऑल कॅन्डिडेट्स वुड हॅव मॅक्सिमम ऑफ 3 अटेम्प्ट्स, म्हणजे 3 अटेम्प्ट्स ट्राय करू शकतात BCES आणि ABECसाठीचे. श्युरिटी बॉन्ड गिवन द एक्झिक्युटिव्ह सिक्युरिटी. If selected, the candidate has to execute a surety bond, the value of 1.50 lakhs thousand.
duly notarized in the presence of 2 witnesses are undertaking the complete the training and she will not leave the organization. म्हणजे अंडरटेकिंग आहे याच्यामध्ये, त्याच्यासाठीचं अंडरटेकिंग असणार आहे. त्याच्यासाठी सम ऑफ 1,50,000 रुपये जे आहेत ते म्हणजे तो जो सिक्युरिटी श्युरिटी बॉन्ड आहे तो भरावा लागणार आहे. म्हणजे समजा जर त्याच्या अगोदर जर कॉन्ट्रॅक्टच्या अगोदर जॉब सोडणं असेल तर तेवढे तुम्हाला पेमेंट करावं लागेल कंपनीसाठी. त्याच्यानुसार असणार आहे. इन केस ऑफ लिक्लिशन द जस्टिफिकेशन शॅल बी ओनली बी मुंबई. अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस आहे. ॲप्लिकेशन्स हू फिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द पोस्ट विल हॅव अंडरगो सिलेक्शन प्रोसेस. याच्यामध्ये फिजिकल एंड्युरन्स आहे, टेस्ट आहे, म्हणजे फिजिकल पात्रता टेस्ट आहे, शारीरिक पात्रता टेस्ट आहे. हू क्वालिफाय द PET विल बी अपिअर्ड इंग्लिश प्रोफिशियन्सी. म्हणजे PET पास झाल्यानंतर इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट आहे ती घेतली जाईल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज असणार आहेत, त्याच्यामध्ये पर्सनल आहे आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूज असणार आहेत. द आउटस्टेशन कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू मेक द अरेंजमेंट ऑफ बोर्डिंग अँड लॉजिंग ॲट देअर ओन कॉस्ट. म्हणजे बाहेरून येणाऱ्या कॅन्डिडेटसाठी त्यांना स्वतःची राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. अशा पद्धतीने ॲप्लिकेंट्स मीटिंग विथ द एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन इन दिस ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे 1 जानेवारी 2024 टू वॉक इन पर्सन इन द व्हेन्यू. म्हणजे ज्या मुलाखत आहेत 1 फेब्रुवारी 2024 तिथे हजर राहणं आवश्यक आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा ॲप्लिकेट्स मीटिंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया इन 1 जानेवारी रिक्वायर्ड वॉक इन. म्हणजे तिथे व्हेन्यूवर त्या दिवशी जायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी आहे 500 रुपये आहे. मीन्स टू डिमांड ड्राफ्ट फॉर फेवर ऑफ एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पेबल टू मुंबई नॉट बी पेड. म्हणजे ही जी फी आहे ही फी पेमेंट करायचं आहे डिमांड ड्राफ्टमध्ये. रिसेंट नॉट मोर दॅन 3 ओल्ड्स कलरफुल पासपोर्ट साईज फोटोग्राफ आवश्यक आहे. त्याच्यासाठी सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ द सबवर्डिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याचे सेल्फ अटेस्टेड कॉपीज आहेत ते आवश्यक आहेत. क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे. जात असेल तर जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही जी माहिती आहे ही माहिती प्रोसेस करण्यासाठी म्हणजे जेव्हा मुलाखतीसाठी जाल तेव्हा हे डॉक्युमेंट्स बरोबर असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे एअरपोर्ट एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. धन्यवाद.